नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मागील 19 दिवसांपासून जंतर मंतर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासत आहे. या बाबतीमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचे निर्देश केंद्र सरकारला दिलेले आहेत की नियमितपणे सोनम वांगचुक यांच्या आरोग्याची तपासणी सरकारी डॉक्टरांच्या मार्फत करण्यात यावी. त्याचबरोबर त्यांची प्रकृती अधिकची जर खालवली तर त्यांच्यावरती तातडीनं उपचार करावेत अशा पद्धतीचे निर्देश माननीय उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेले आहेत. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, मागील 19 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती आंदोलन सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या बाबतीमध्ये नुकतीच एक पी-आय-एल जी आहे ती दाखल झालेली होती. या बाबतीमध्ये थेटपणे दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिलेले आहेत की सोनम वांगचुक यांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये नियमित तपासणी केली जावी. त्याचबरोबर त्यांची प्रकृती ढासळली तर त्यांच्यावरती तातडीने उपचार केले जावेत अशा पद्धतीचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. याचा कायदेशीर अर्थ काय? याचा साधा सरळ कायदेशीर अर्थ म्हणजे की दिल्ली उच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलं. म्हणजे ह्या प्रकरणावर सरकार शांत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि ते आंदोलन कसं हाताळायचं, लोकशाहीमध्ये आंदोलनकर्ते असतील, जे काही मागणी करणारे असतील, त्यांच्या प्रतिनिधींशी कसा संवाद ठेवायचा, हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. आणि हे होत नाही. सरकार ह्या आंदोलनाला पूर्ण दुर्लक्ष करते. आज एक व्यक्ती 19 दिवस आंदोलन करून त्यामध्ये कुठलाच तोडगा होत नाही आणि म्हणून हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेलं. उच्च न्यायालयाने त्याची दखल घेऊन सातत्याने संबंधित व्यक्तीवर म्हणजे सोनम वांगचुक यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर रेग्युलर उपचार करा. म्हणजे उच्च न्यायालयाने त्याची दखल घेतली आणि ह्या आंदोलनाचं गांभीर्य उच्च न्यायालयाला कळलं, पण सरकारला कळलेलं नाही. हे खेदाने सांगावं लागतं. शेवटी लोकशाहीमध्ये आर्टिकल 21 असेल, 19 असेल, प्रत्येकाला लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन ज्यावेळेला सुरू होतं, तर त्या आंदोलनामध्ये मग सुरक्षा व्यवस्था असेल, ते सगळं बाकीची व्यवस्था पुरवणं, हे देखील शासनाची जबाबदारी. पण जोपर्यंत शेवटी संवादाने मार्ग मिळतो आणि जर सरकारचा प्रतिनिधी किंवा सरकार याकडे डोळे झाक करत असेल, तर मग ही लोकशाही राहिली का? एक वकील म्हणून असा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो. सर, उपोषण करणं हा संवैधानिक अधिकार आहे का? आणि ज्यावेळेस अशा पद्धतीनं तोडगा निघत नाही, त्यावेळेस नेमकं सरकारकडनं कशा पद्धतीनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो? नाही, आता शेवटी आंदोलनाचा तर प्रत्येकाचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये, हे मी सांगितलं. संविधानाने दिलेला तो अधिकार आहे. ज्यावेळेला सरकारकडे कुठल्या मागण्या करायच्या असतात आणि वारंवार मागण्या करून त्या जर पूर्ण होत नसतील, तर शेवटी लोकशाहीमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्या पद्धतीने हे आंदोलन चाललंय. आता आंदोलन सुरू झाल्यानंतर त्या आंदोलनाकडं कुठल्या दृष्टीने बघायचं, त्यांच्या प्रतिनिधीशी कसा संवाद साधायचा. माझ्या माझ्या आठवणीत, कारण मला असं वाटतं 2010-11ची गोष्ट असेल, रामलीला मैदानावर स्वतः अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. त्या आंदोलनामध्ये पहिले 5 दिवस मी पण सहभागी झालो होतो. अण्णांच्या बरोबर होतो. शेवटी अण्णाच म्हणले, की "हे लांबेल, आपले कामं म्हणजे बुडून थांबणं इथं मला योग्य वाटत नाही." मग मी 5व्या दिवशी परत आलो. 11 दिवस आंदोलन चाललं. त्या 11 दिवसामध्ये मला वाटतं त्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. मग त्यामध्ये विलासराव देशमुख असतील, बाकीचे काही आपले नेते मंडळी असतील. वारंवार डायरेक्ट अण्णांशी नाही, पण अण्णांच्या जवळपास कोण लोक होते, त्यांच्याशी संवाद साधून होते. सरकारच्या लक्षात आलं, की ह्या आंदोलनाकडे जर आपण दुर्लक्ष केलं, तर एखाद्या व्यक्तीचा यामध्ये कारण नसताना बळी जाऊ शकतो. पाऊल पुढं टाकलं, संवाद साधला, ज्या काही मागण्या होत्या त्या मान्य झाल्या, आंदोलन मिटलं. आज 19 दिवस झालेत. विषय काय आहे, की पेपर तुम्ही फोडले, ही फॅक्ट आहे. सरकारने मान्य केलं. सरकार काय करते आता, आम्ही हेलिकॉप्टरमध्ये पेपर पाठवू, चौकशी करू, अमकं करू, ढमकं करू, ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात. अरे पण ज्या विषयासाठी मागणी काय आहे? किरकोळ. मागणी काय आहे? त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मग राजीनामा, एक काळ असा होता, की संबंधित खात्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्या, तर मंत्रिपदाचे राजीनामे देणारे मंत्री होऊन गेलेत. म्हणजे ही नैतिकता होती. आज ह्या धर्मेंद्र प्रधानच्या यांच्या आधिपत्याखाली असलेल्या खात्यामध्ये एवढ्या मोठ्या नीटसारख्या पेपर फुटले जातात.
अनेक आरोपी त्यामध्ये निष्पन्न होतात, पकडले जातात. म्हणजे थोडक्यामध्ये धर्मेंद्र प्रधान नावाचा व्यक्ती, ते आता आज मंत्री महोदय आहेत, त्या मंत्रालय सांभाळायला पूर्ण फेल्युअर गेलेत. हे आता सिद्ध झालंय. माझ्या माहितीप्रमाणे ह्या आंदोलनाच्या दरम्यान ही परीक्षा रद्द झाली, कॅन्सल झाली, त्याचं टेन्शन घेऊन 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. माझी माहिती म्हणजे पक्की माहीत नाही. मग अशा ह्या सिच्युएशनमध्ये जर आपले तरुण, ज्याच्यावर आपण आपला भारत देश आज उभा राहतोय, तरुण जर मागणी करत असतील, की संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. हे खरं पाहिलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगायला पाहिजे, की तुमचे खातं हे फ्लॉप गेलेलं आहे. तुम्ही तात्काळ राजीनामा द्या, पदावरनं दूर या. भरपूर लोक आहेत आपल्याकडे. नाहीतरी रोजच आपण इनकमिंग, आउट गोईंग चालूच आहे. नेत्यांची कमी नाही. असं एक मला वकील म्हणून वाटतं. सर, एखादं आंदोलन किंवा एखादं उपोषण हे दीर्घकाळ चालत असेल, तर केंद्र सरकारकडून कशा पद्धतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न रित्या जो आहे तो केला जातो? नाही, नाही. आता समजा हे 19 आंदोलन चाललंय. आत्तापर्यंत सरकारचा प्रतिनिधी त्या घटनास्थळावर जाऊन जिथं उपोषण चाललंय, त्यांचे प्रतिनिधी असतील, स्वतः वांगचूक असतील, "बा तुमच्या काय मागण्या आहेत? तुम्ही लेखी स्वरूपात द्या." मग सरकार काय म्हणते? शेवटी आंदोलनकर्त्यांनी मागणी केली, म्हणजे सरकारने सगळंच मान्य करावं असंही काही नाही. सरकार मागण्या मान्य करेलच असंही काही नाही. पण शेवटी तोडगा काढायचं काम सरकारकडे आहे ना. मायबाप सरकार आपण कशाला म्हणतो, की बा तुम्ही हे केलं तर असं-असं होईल. आज विद्यार्थी मागणी करतायत. मग ह्याच्यामध्ये शेवटी संवाद साधला तर त्याच्यात तोडगा निघणार आहे. तुम्ही संवादही साधायला तयार नाही. तुमचा प्रतिनिधी तिथं जायला तयार नाही. जिथं ते घटनास्थळ आहे, जिथं उपोषण चालू आहे, त्या उपोषणस्थळी सरकारचे अधिकारी असतील, कोणी नेते असतील, की हे आपले विद्यार्थी कोणाचं ऐकतील? त्यांना मध्यस्थी घालून पारदर्शकपणे शेवटी आपण महाराष्ट्राने मराठा आंदोलन जवळून पाहिले. मनोज भाऊ आपले जरांगे पाटलांचं. बरोबर आहे. त्या आंदोलनामध्ये कसा तोडगा काढायचा? काहीतरी त्याला सिस्टीम आहे ना. आणि शेवटी आंदोलन चालू असताना कुठलीही बेकायदेशीर चुकीची घटना घडली, तर या पूर्ण घटनेला सरकार जबाबदार असतं. आंदोलन चालू असताना तिथं सुरक्षा, तिथं पाण्याची व्यवस्था, त्यांना सावली, त्यांना टेंट, काय बाकीच्या गोष्टी असतील, याची देखील जबाबदारी सरकारने घेऊन आंदोलनस्थळी हे सगळं द्यायला लागतं. म्हणजे जर तुम्ही लोकशाही मानत असाल तर. पण लोकशाहीत जर मानत नसाल, हुकुमशाही पद्धतीने शेवटी आज काय घडतंय, की आज सगळं मनी अँड मसल पॉवर. सगळ्या संविधानिक संस्था कोलमडून पडलीत की काय अशी अवस्था प्रत्येकजण बघतोय. कोणाचं कोणाला पायपोस नाही, कोणाचं कोणाला ताळमेळ नाही. प्रचंड महागाई वाढत चाललेली आहे. धर्मात वाद पेटलेत. राज्यामध्ये वाद चाललेत. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं चालू आहेत. म्हणजे प्रत्येक नागरिक हॅपी, सुखी असं आपण म्हणू शकत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन चाललंय आणि सरकार दुर्लक्ष करते आणि म्हणून मग सामान्य माणसाची भावना अशी होती, की आपल्या प्रश्नाकडं सरकार डोळे झाकळते का? ही जर भावना झाली, तर भविष्यामध्ये मग हे सगळं अराजकतेकडे जाऊ शकतं आणि म्हणून वांगचुकांचं आंदोलन कसं टॅकल करायचं, त्यातनं मार्ग कसा काढायचा, हा सगळा सरकारचा प्रश्न आहे आणि सरकारने नाही केलं, तर भविष्यात शेवटी मग जनता रस्त्यावर उतरून काय व्हायचं ते होणार आहे आणि आपणच ते बघणार आहे. सर, एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध त्याचं उपोषण हे सोडवता येऊ शकतं का? यासाठी काही कायदेशीर तरतूद वगैरे आहे का? किंवा त्याच्या इच्छेविरुद्ध उपचार त्याच्यावरती केले जाऊ शकतात का? उपोषण बळजबरीने किंवा फोर्सफुली जर मोडून काढायचं म्हटलं, तर तसं काय कायद्यामध्ये किंवा संविधानामध्ये तशी कुठलं प्रावधान नाही. पण जर आता शेवटी उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेले, उच्च न्यायालयाने निर्देश दिलेत, की सातत्याने संबंधित आंदोलनकर्ते, उपोषणाला जे बसले त्यांच्यावर वास ठेवा. वैद्यकीय सुविधा त्यांना प्रॉपर पुरवा. म्हणजे हे हायकोर्टला कळलं, की शेवटी हायकोर्टने काय सांगितलं, की लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीचा जीव हा अमूल्य आहे. एखादा अपघात घडला, घटना घडतात आपण रोज बघतो. पण आपल्या समोर एखादा माणूस जर 19 दिवस विना अन्न-पाणी वाचून जर एखाद्या मागणीसाठी पडून असेल, त्याची अवस्था दुर्बल झाली असेल आणि अशा परिस्थितीमध्ये मग किडनी फेल्युअर होणं, बीपी शूट होणं, बाकीच्या गोष्टी असा काही प्रकार घडला आणि तो जर गेला, तर मग शेवटी आपणच म्हणणार आहे की हे सरकार निर्दयी आहे. आज अशी चर्चा सुरू झालेली आहे. अनेक सुशिक्षित लोक, उच्चभ्रू लोक वांगचुकांना पाठिंबा देताना दिसतात. का? की त्यांचा जीव वाचला पाहिजे. अनेक नेते असतील, लोक असतील त्याला सजेस्ट करतायत वांगचुकांना, की तुम्ही आंदोलन मागं घ्या. सरकार आंधळं बहिरं निर्दयी झालंय. ते तुमच्या प्रश्नाकडे बघणार नाही. हा वेगळा सिग्नल जातो आणि प्रश्न हाच आहे, की मागणी काय आहे, की तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि हे मंत्रिपदाचा राजीनामा देत नाहीत. म्हणजे नैतिकता तर संपलेलीच आहे. नैतिकता हा विषय सोडून द्या.
पण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर सगळ्या सिस्टीम ह्या लोकशाही मार्गाने काम करत नाहीत, असं एक वकील म्हणून आम्हाला वाटतं. सुप्रीम कोर्टमध्ये परवा कागद भिरकावून दिले. त्याच्यामध्ये कुठली एफ-आय-आर नाही, कुठला कागद नाही. म्हणजे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. परवा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकील आणि बेंच यांच्यामध्ये काहीतरी खडाजंगी झाली. असले प्रकार हा उद्रेक आता दिवसागणिक बाहेर पडतोय. मग याला जबाबदार कोण? तुम्ही फक्त ज्युडिशियरीला दोषी धरणारे का? धरू शकत नाही. प्रशासन, नेते मंडळी, जनता, सामान्य जनतेचे प्रश्न काय आहेत? याकडे जर बारकाईने पाहिले तर यात तोडगा निघेल. पण तुम्हाला जर बघायचंच नसेल, तुम्हाला फक्त रात्रंदिवस फक्त ह्याचे सरकार फोडायचे, त्याचे नेते फोडायचे आणि सरकार म्हणजेच लोकशाही. आम्ही खुर्चीत बसलो म्हणजेच लोकशाही. ही जर भावना असेल आणि सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार असेल, तर वांगचूक सारख्या उपोषणकर्त्याच्या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचा तोडगा होऊ शकत नाही, असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर जर पाहिलं तर 19 दिवस हे खूप जास्त आहेत उपोषणाचे. 19वा दिवस आहे उपोषणाचा. अशा वेळी जर काही बरं वाईट झालं तर जबाबदारी कुणाची असते आणि संबंधितांवर काय कारवाई केली जाऊ शकते? नाही, नाही, ही तर संपूर्ण जबाबदारी सरकारचीच आहे. शेवटी सरकारकडे त्यांनी लोकशाही आणि सनदशीर मार्गाने मागणी केली. मागणी काय केली? आम्हाला काहीतरी द्या वगैरे असं काही नाही. तुम्ही चुकलात, तुमच्या खात्यामधून पेपर फुटले गेले, तुम्ही त्या मंत्रालयाचे मंत्री आहात, तुम्ही राजीनामा द्या. खरं म्हणजे ही मागायची वेळ पण नव्हती आली बाई, तरी मागितली. मागून एक व्यक्ती 19 दिवस उपाशी राहतोय. आज ती मरायची वेळ आली, तरी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करताय आणि म्हणजे पूर्ण जबाबदारी हे सरकारची आहे. सरकारने मध्यस्थी केलं पाहिजे. टॉप लेव्हलचे मंत्री असतील, नेते असतील, त्यांनी मध्यस्थी केली पाहिजे. एकंदरीत जनतेमध्ये चीड कशी निर्माण होती, इकडं आंदोलन चाललंय. सामान्य जनतेचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. पाऊस पडतो, पडत नाही, पावसाचा अतिरेक होतो, अनेक गोष्टी आहेत. आणि अशा वेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान जर दौरे करत असतील, तर चर्चा होणं साहजिक आहे. काल पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या न्यायालयाने एक जामिनाच्या अर्जामध्ये आदेश शेवटी म्हणजे ऑब्झर्वेशन दिलं, की सरकार असेल, मुख्यमंत्री असतील किंवा कोणी पदाधिकारी त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे काय देशद्रोह नाही. तुम्ही लगेच गुन्हे दाखल करताय. म्हणजे सरकारच्या विरोधात बोलायचंच नाही. मग कशी लोकशाही म्हणता येईल आपल्याला? नेमकं या प्रकरणामध्ये जर सर काही बरं वाईट झालं म्हणजे होऊ नये, जर काही झालं म्हणजे जे कोणी असं उपोषण करतात त्यांच्या बाबतीमध्ये योग्य वेळी निर्णय झाला नाही, काही अनुचित जर घडलं, तर याची संपूर्ण जबाबदारी जसं तुम्ही सांगितलं, की सरकारची असते. परंतु त्यांना काय शिक्षा होते न्यायालयाच्या मार्फत? कुणावरती काय कारवाई केली जाऊ शकते? माझं तर म्हणणं आहे, की खरं सोनम वांगचुकांना दीर्घ आयुष्य लाभलं पाहिजे. त्यांचं उपोषण सक्सेस व्हायला पाहिजे आणि त्यांचं काही बरं वाईट झालं, ती दुर्दैवी घटना असेल. मग शेवटी कसं आहे, सिस्टीम आहे. आज ते आंदोलनाला बसले, ते स्वतःहून बसले, त्यांना कोणी फोर्स केलेला नाही. काही दागा-फटका झाला, मग त्याची परत इन्क्वायरी होणार, इन्क्वायरी कमिशन बसणार, मग जबाबदार कोण? मग ती जबाबदारी फिक्स होणार. कितीतरी वर्षाचा त्यात कालावधी गेलेला असेल. असं नाही ना, की त्यांचा काहीतरी मृत्यू झाला, मग संबंधित मंत्र्याला आरोपी केला. किंवा मंत्रिमंडळातल्या कोणाला तरी आरोपी करा, असं होत नसतं. मग ते चौकशी, मग इन्क्वायरी, मग परत ते हायकोर्ट, मग ते नोटीस निघणार, मग जबाबदारी कोणाची? अनेक वर्ष निघून जातील. म्हणून स्पेसिफिक असं कोणाला जबाबदार धरता येत नाही. पण त्यानंतर जर अशी दुर्दैवी काही घटना घडली, तर मग मात्र हे सरकारला जड जाऊ शकतं, हे सरकारलाही माहिती आहे. पण प्रश्न आहे, की ते मध्यस्थी का करत नाहीत? अद्यापपर्यंत कुणीच कसं तिथं जात नाही. हा एक संशोधनाचा विषय आहे, असं एक वकील म्हणून मला वाटतं. अर्थात हे होते कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार. सर सोनम वांगचुक जे की पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते धर्मेंद्र प्रधान जे की केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा या मागणीसाठी मागील 19 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करतायत. जसं मिलिंद पवार सर यांनी सांगितलेलं आहे, की सरकारनं त्यांच्याशी संवाद साधून या बाबतीमध्ये सकारात्मक तोडगा काढणं हे गरजेचं आहे. या प्रकरणामध्ये जर काही बरं वाईट झालं, तर याची सर्वस्वी जबाबदारी ही केंद्र सरकारची असते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.